एसटी महामंडळामध्ये लवकरच होणार मेगा भरती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय। एसटी महामंडळ 25,000 बसेस विकत घेणार। चालक, वाहक आणि अभियंता या रिक्त पदांवरही भरती होणार। लाडक्या बहिणींना आता 40,000पर्यंत कर्ज मिळणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। लघु उद्योगांसाठी कर्ज देण्याचा शासनाचा प्रयत्न। भारत पाकिस्तान तणावाचा सोन्याच्या दरावरही परिणाम। 24 तासात सोन्याच्या दरात 2,000ची घसरण। सोन्याचा आजचा दर जीएसटीसह 97,541 रुपये। नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुंबईतल्या उपनगरातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 5 मजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार। आमदार दिलीप लांडेंची माहिती। पाकिस्तानात पुन्हा भूकंप। पाकिस्तानला 4.6 रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का। पुण्यातल्या वडमुखवाडीमध्ये अल्पवयीन तरुणाची हत्या। सोहम शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। दिघी पोलिसांनी 3 जणांना घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।